श्री गुरु चरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे कर जोडून भक्ती भावे करून या. श्री पादकुरो पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगाता कृपामूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजकैका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येता विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्त्र धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्ती. नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी अति विनया मनोवाक्या कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी का रे नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणते. ऐका श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधू शकून विनवितसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरुनी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसावरी तो रजक असे सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमे अयनेविधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाख क्रीडा करीत नदी तटाका आला राजामलेंचे एक स्त्रिया सहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येतात त्याने देखील सर्व दळ दोन्ही थडी अमित स्ती हत्ती गोडी मिरविता ती रत्ने कोडी अलंकृत सेवक जन ऐसे गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत स्वयं येती थडी येसी रजक होता नमस्कारित शब्द झाला दुष्टित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राज्याचे जिने जैसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्जव फळले कवने देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखिले त्याची मनोवासना रजक म्हणे स्वामी असी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंता मानसी श्री कृपा मूर्ती दातारा ऐसी अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियसी चाड नाही या भोगाशी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वांछा असे सौ भोग्यायासी राज्य भोगतमूर्ती निववावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी बरी तुष्टावया इंद्रियासी तुआ जन्मावे म्लेंछ वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन रजक कर जोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरुमंती तयासी वैदुरा नगर जन्म घेशी भेट देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे आम्ही भेटी होताची अम्मासी अवतार घे होऊ परियसी वेश धरुनी संन्यासी नामे नृष्य सरस्वती ऐसे तया संबोधनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला ते चरणी नमन करीतसे तयावळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती रजकाशी जवळी पाचारिती इह भोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनवित श्रीपादासी आलो आपण अपरावयासी भोगसी बाळाभ्यासी येऊन गोड राज्य भोग ऐको निरजकाचे वचन निरोप देती श्रीपादा आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तयेवेळी त्याजिला प्राण तात्काळी जन्म झाला मलेंच कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध मने नामधारका ताता चरित्र झाले पुढे अनेक मृतके झाल्यावरी अवसरी श्रीपाद राव कुरोपुरी आस्था महिमा परंपारी प्रख्यात झाली परियसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती अमुचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा ऐसे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मन एकाग्र प्रख्यात असे कुरोपुर मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरोपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राजपरियसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण श्री त्रयमूर्तीचा अवतार जय जन भक्ती हस्ती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरोपुर क्षत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरु चरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।